मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत झालेल्या सारोळा खुर्द ते तारखेडा रस्त्यावर वाहनधारकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. वाहनधारकांमध्ये याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे झुडपे देखील मोठ्या प्रमाणात असल्याने समोरून येणारे वाहन दिसून येत नाही. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी छोट्या मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे. भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. तरी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन संबंधित ठेकेदाराला या रस्त्याच्या देखभाल दुरुस्ती करून देण्याच्या सूचना करण्यात याव्यात, जेणेकरून या रस्त्यावर अपघात होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. अन्यथा जर या रस्त्यावर जीवितहानी झाल्यास संबंधित बांधकाम विभाग व ठेकेदाराला दोषी ठरवून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू, असा इशारा सारोळा खुर्दचे माजी सरपंच अरुण पाटील यांनी दिला आहे. माजी सरपंच सारोळा खुर्द. मी या पुलासंदर्भात बोलत आहे. माजी आमदार वाघ असतील किंवा विद्यमान आमदार प्रयत्नांनी हा जो रस्ता झालेला आहे सारोडा ते तारखेडा ते गोंदे म्हणजे हा संपूर्ण 40 गावांना जोडणारा रोड तयार झालेला आहे. ती दुरावस्था अशी झाली एका वर्षी मृत्यूला भूत ठरणारा हा प्रशासनाकडे मागेल या रस्त्याचं काम की जे आपण त्याचं काम घेताना मंजुरी देखभाल दुरुस्ती नाही, आजूबाजूला आहेत आणि एवढ्या खड्डे आहेत, सर्व काही आहे. सार्वजनिक विभाग ठेकेदाराने हे तात्काळ प्रश्न मिटवावे आणि त्यांचे काम एवढीच आमची सर्व ग्रामस्थांच्या वतीने जर काही मनुष्य हानी झाली सदोष सार्वजनिक विभाग आणि संबंधित ठेका एवढं बोलतो आणि थांबतो. किती वर्ष झाले या कामाला? या रस्त्याला वर्ष झालं. मग तरी असं कुष्ट काम येतं तोडलं गेलं का तोडावं लागलं की 2-3 अपघात तरी तोडावं लागली. मी वारंवार बियांशी सार्वजनिक वकील यांच्याशी बोललं गे साहेब याचं संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचं म्हणशी बोला. ठेकेदार म्हणता होईल. माझा भाजीपाल्याचा व्यवसाय बापू. मला सकाळी रोज तारखेडा जावं लागतं आणि उरलेला मला अजून टाईम पडला तर संध्याकाळी विकायला जावं लागतं. या पुलावर 2-3 वेळा माझी रिक्षा आहे ना पलटी होताना वाचली बापू. दुसरं काहीच नाही. माझं एकच म्हणणं आहे की मोरी नवीन दुरुस्ती झाली पाहिजे आणि याचे झाडंही नडतात. किती वर्षापासून तुम्ही इकडे ये जा करताय? 3 वर्षापासून. हा रस्ता जेव्हा बनला तेव्हापासून आलो, पण याला आता जास्तीत जास्त मी म्हणतो 1 वर्ष बी झाला नाही. तोपर्यंत पहा कसं काम होऊन गेलं आहे. आणि इथं रिक्षा म्हणावं मोटरसायकल म्हणावं एकदम म्हणजे पलटी व्हायला पाहता इथं, म्हणजे मृत्यूचं आमंत्रण आहे इथं. त्याच्यासाठी नवीन झालं पाहिजे बापू. माझं एक असं म्हणणं आहे. आपलं काही कोणाशी काही वादविवाद काही नाही. किती ठिकाणी खराब आहे हा रस्ता? हा इथं एक ठिकाणी आहे आणि पुढे एक ठिकाणी आणि पुढे मोरी अशी 2-3 ठिकाणी नेहमी अडचणी येतात तुम्हाला? नेहमी अडचणीत. काय सांगाल तुम्ही? प्रशासनाकडे काय मागणी कराल? बस एवढी मोरीची चांगली दुरुस्ती व्हायला पाहिजे, एवढं दुसरं आपलं काय म्हणणं. आणि रस्त्याची साफसफाई बाजूला साईडने जे याच्यामुळे काय समोर येणारी गाडी. आता मी तिथं 2 मिनटं पहिले ती गाडी गेली ना 4 व्हीलर, तर ते ठोकत होता तो. पण ते कसं मी माझ्या कंट्रोलमध्ये गाडी बरोबर माझ्या साईडला घेतली. झाडं झुडपं काढला पाहिजे, समोर येणारी गाडी दिसते बा. माझं एकच म्हणणं, दुसरं काही नाही. आणि आता तारखेचा आहे. माझं किराणा दुकान थोडा व्यवसाय आहे. मला दररोज अपडाऊन करावं ते घेऊन येऊ जाय. संध्याकाळी रात्रीचं काही एका गाडी ठोकली तर पुलावरून आसारी पायात घुसून गेली. त्या दिवशी जखम झाली पायाला. त्याच्यामुळे या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी किंवा पुलाचं काम लवकर व्हायला पाहिजे. किती वर्ष झाले या पुलाच्या कामाला? पुला कामाला फक्त जास्त 1 वर्ष झालं असेल. याकडे संबंधित विभाग लक्ष देत नाही का? दुर्लक्ष करता येते. किती किलोमीटरचा आहे हा रस्ता? 4 किलोमीटर. काय सांगाल तुम्ही या रस्त्याबाबत? काय समस्या आहे? आम्हाला फक्त एकच रस्त्याचे झाडं झुडपं आजूबाजूला टर्नवर रस्त्याचे झाडं ते काढून घ्यायला पाहिजे त्यांनी किंवा या पुलाची दुरुस्ती करायला पाहिजे. संबंधित बांधकाम विभागाला तुम्ही काही सूचना केल्या होत्या का याबाबत? नाही, आम्ही काही सूचना केल्या नाही आम्ही याबाबत.
काय मागणी आहे मग तुमची आता फक्त प्रशासनाकडे? या पुलाची व त्या पुलचा एक तर पूल आहे त्याची दुरुस्ती व्हायला पाहिजे आणि या साईडचे झाडं हे काढायला पाहिजे. त्याच्यामुळे ॲक्शन व्हायचा संबंध नाही जास्त करून.